तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपला पहिला व्लॉग, बिग ब्लॉग. ह्याच्या अगोदर होते मिनी ब्लॉग. तर आपण आलेलो आहोत शेतात आणि रात्री खूप पाऊस झाल्यामुळं हे तुम्ही पाहू शकता. पायाला पूर्ण थोडक्यात जर म्हणलं तर चप्पल तयार झाली. दुसरी चप्पल तर ऑलरेडी मी आणलीच नाही आज, त्याच्यामुळं. आणि आणखी सुद्धा वातावरण तुम्ही पहा, पूर्ण ढगाळ ढगाळ वातावरण आहे. आणि आज आपण कशासाठी शेतात आलोत, तर आपण आज आलेलो आहोत कोसला वेचण्यासाठी. जे आपण कपडे घालतोत, म्हणजे थोडक्यात रेशीम उद्योग, त्याचा कोसला वेचण्यासाठी आलेलो आहोत. तर आपल्याला आज कोसला वेचायचा आणि माझ्या पाठीमागं तुती कट करायचं काम आहे. तुम्ही मिनी ब्लॉग जर पाहता जर असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी 2 दिवस झालो तुती कट करतोय. आज 3रा दिवस आहे आणि रोज पाऊस येत असल्या कारणानं लवकरच जे आहे बंद करावं लागतंय. हे तुम्ही पहा, पूर्ण रात्रीच्या पावसाने पाणी आहे शेतामध्ये. हे तुती, हे आपलं शेड. चला तर तुम्हाला दाखवतो कोसला कशा प्रकारे. आणि हा आहे कोसला. अशा प्रकारे कोसला बनवलेला आहे आणि हा आपल्याला वेचायचा आहे. आता ही जी चंद्रिका आहे ही अशी पसरून होती, पण काल गोळा केली. हे पहा, अशा प्रकारे आहे कोसला. हे अशी पसरून चंद्रिका होत्या, काल अशा प्रकारे गोळा करून टाकल्या. आणि हा आहे ज्ञानेश्वर. हा पण आलेला आहे कोसला वेचण्यासाठी. ज्ञानेश्वर दाखव कोसला किती वेचलाय. हे पहा, ह्याच्यापासूनच आपले कपडे तयार होतात, ब्रँडेड कपडे. तर अशा प्रकारे जे आहे कोसला वेचायचं काम आहे. आता ह्यांना वेचायचा कोसला आणि मला हाणायचे मशीन. हे पहा, आपली मशीन रेडीच आहे. इकडे जेवणाचं साहित्य, इकडे डब्बा आहे. आणि हे कोसला वेचण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला फोडायचे नारळ, अगरबत्ती लावून. ही असते आळी आणि ही अशा प्रकारे कोसला बनवते आणि ही आळी याच्यामध्ये घुसते. हे बघा, एकदम पांढर शुभ्र, एकदम सोन्यावानी कोसला जे आहे तयार केलेला आहे. व्यवस्थितरित्या कोसला वेचावा लागतोय. बघा, पांढरं सोनं दाखव, पांढरं सोनं. हे पहा, पांढरं सोनं. ही पाठीमागाची आपण पूर्ण तुती कट केली आहे. आता आपल्याला ही वरची जी दिसते तुम्हाला हिरवी, ती तुती कट करायची आहे. चला तर घेतली आपली मशीन आणि निघालोत आपण आपल्या कामाला. हे पहा मशीन. आता पूर्ण कट केल्याशिवाय सुट्टी नाही. म्हणजे 20 ते 22 काकडे राहिलेले. 2 दिवस मी बरीचशी जी आहे तुती कट केली आहे. पाऊस येत असल्या कारणानं जे आहे काम शेतातलं लवकर लवकर आवरत नाही, त्याच्यामुळं आज लवकरच आलो. हे पहा ना तुम्ही, पाठीमागं पूर्ण जे आहे आबोळ आहे. त्याच्यामुळं फास्ट 20-22 काकड्या जे राहिलेत तेवढे एकदम फास्टमध्ये कट करून घेतो. म्हणजे जरी समजा टाईम जर उरला, म्हणजे लवकर आटपलं तर कोसला वेचण्यासाठी जाईन मग मी त्यांच्याकडं, त्यांना मदतीला. आपलं काम आपणच करायचं. सोलर चालू झालेलं आहे. हे बघा, इकडे सोलर, हे इथं सोलर. पाणी पण सध्या चालू आहे. तुम्ही म्हणत असाल की पाऊस पडला तर पाणी कशाला? पाणी पिण्यासाठी भरणं चालू आहे. त्यासाठी आता आलेले तर आपण आपल्या डेस्टिनेशनला. ही आपल्या पाठीमागं तुती एवढी कट करायची. 20-22 काकऱ्या राहिलेल्या आहेत, तेवढ्या कट करायच्या. ओके, आपल्या मागायचं काम संपत आहे आणि त्यांना मदत करायला आपण लगेच जाऊया. तर आपण आलेलो आहोत विहिरीपाशी. हे पहा, पाणी वाढल्या कारणाने एकदम गढूळ पाणी झालेलं आहे. लाईट नसताना सोलारचा हा फायदा. हा आहे राहुल, लाईट नसताना सोलारचा फायदा. एवढं आबाळ असून सोलारचं एवढं प्रेशर आणते. आता राहुल आल्याला बंद करायला. कर बंद. राहुलने केलं बंद. तर पहा, झालंय पाणी बंद. आता विहिरीपासून इकडे आलेलो. आता मशीन चालू करूया. मशीनचं
टर्न ऑनचं बटन व्यवस्थित चालू झाले. हे पहा पुढील पान पण बरंचसं असं फिरतोय. आपण काय करूया, अशी मशीन घ्यायची, अशा प्रकारे धरायचं. अशा प्रकारे जे आहे हाणायची मशीन. आता तुम्हाला आवाज तर जास्त येत नसेल. चला तर मी माझं काम करतो. तर आपल्या 20 काकऱ्या राहिल्या होत्या कापायच्या, त्यातल्या बऱ्याचशा काकऱ्या कापल्यात, म्हणजे अर्ध्यामध्ये आणलंय. हे पहा इथून पाठीमागे पूर्ण कापलंय, एवढंच राहिलं. हे इकडचे 4 काकऱ्या कापल्यात, हे इकडं 4 काकऱ्या कापल्यात. इथं मशीन ठेवली आणि तिथपासून पलीकडं पण 4 काकऱ्या कापलेल्या आहेत ह्याच्या. आता इथून इथपर्यंत 8-10 काकऱ्या राहिल्यात. ढगाळ वातावरण काय कमी नाही झालं, काय सांगता येत नाही पाऊस कधी येईल, कारण आता मान्सून चालूच झालाय. हे पहा कशा प्रकारे कितीच मोठा ढग आहे हा. अरे बाप, अशा प्रकारे आहे. इथे एक शेड आहे, इथे एक शेड आहे, इथे एक शेड आहे. ह्या शेडमध्ये आणि ह्या शेडमध्ये प्लॉट चालू होता आणि त्याच्यात कोसला वेचणं चालू आहे. एकदम मस्त वाटतंय, म्हणजे दमलोय. हे छातीन ती ताटली, पण मस्त वाटतंय. काम केल्याच्या नंतर जेवण वगैरे जातं व्यवस्थित, म्हणजे शेतातलं काम केल्याच्या नंतर. असं बी काम असतं दुकानामध्ये. मस्त जेवण वगैरे जातंय. रात्री झोप पण एकदम शांत लागते. सकाळी फक्त उठू पडत नाही. असंच राहा, ब्लॉगला कंटिन्यू. चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा, लाईक तर कराच करा. चला तर अर्धा तास विश्रांती घेतली आणि परत कट करायला चालू. ठेप्याला परत आपल्या. तर सगळी तुती जी आहे कट करायची झाली आहे एकदम फायनल. आता जातो, त्यांना जशी मदत करतो. पाणी पितो अगोदर मशीन. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं माझं काम आजचं. हे तर झालेलं आहे. खाली बसतो दर्शक. हे तर काम झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नवे असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.